नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, आमच्यासोबत एक असा सीन झालाय की आपण जे गडदे लावले होते आदल्या दिवशी ते आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायचे असतात. सकाळी लवकर जाऊन जर लवकर वगैरे गडदे काढले नाही सकाळी 5:30-6 वाजता जाऊन, तर त्यातून जे कुर्ल्या आपल्याला भेटलेले असतात ते एक एक कुर्ल्या बाहेर निघतात. तर आमच्यासोबत सीन असा झाला की आज सकाळी आहे ना 5:30-6 वाजता 5-6 वाजता खूप जोरात पाऊस पडायला सुरुवात झालेली आणि त्याच्यामध्ये मग काय मला पण यायला भेटलं नाही सकाळी. आणि सीन असा झाला की त्या पावसामध्ये पाण्याचा प्रवाह एवढा वाढला की जे आपण गडदे लावले होते ते गडदे पण काय भेटेन असे झाले. कारण की पाण्याचा प्रवाह, नदीला प्रवाह पण पाण्याचा भरपूर होता आणि त्यामध्ये आपण जे गडदे लावले होते ते पण काय भेटत नव्हते की कोणत्या ठिकाणी गडदे लावले होते. तर ते एवढं पाणी म्हणजे नदीला एवढं पाणी होतं. तर आता वाजले आहे 10. तर मी आणि माझा भाऊ दोघ जण आम्ही आलो इथे बघायला की गडदे नक्की कुठे आहे की नाही, भेटतात आहे की नाही. आणखी नदीला पण आता पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा प्रवाह बघा किती. काल किती पाणी होतं, कमी पाणी होतं आणि आता पाणी बघा किती आहे. तर मंडळी कसं आहे, या पाण्यामध्ये उतरलं ना तर खाली दगडी पण काही दिसत नाही. दगडी कुठे कुठे आहे तर तेवढं सांभाळून खाली जायला लागतंय. तर विचार करा, आत्ता तर एवढा पाणी आहे, सकाळी किती पण पाण्याचा फोर्स असेल. मी पूर्ण हलतोय इथे, पूर्ण हलायला होतंय. सकाळी तर ह्याच्यापेक्षा जास्तच फोर्स असेल पाण्याचा. बघूया आता जाऊन गडदे भेटतात आहे की नाही. तर मगाशी गेले होते सकाळी ते लोक, तर त्यांना एक पण गडदा वगैरे काय भेटला नाही. तर ते मामा बोलत होते की एकच गडदा वाटतं भेटला काहीतरी, तो कुठे साईडला असेल किनाऱ्यावरती लावला तर तो आपल्याला भेटला असेल. आणि बाकीचा 12 गडदे काहीतरी लावले होते त्याच्यामध्ये एकच भेटला आणि बाकीचे काय भेटले ना. तरी पण आता पाण्याचा प्रवाह आहे ना खूप मोठा आहे, पाण्यामध्ये चालायला पण जमत नाही आणि दगडे कुठे कुठे आहे ते पण समजत नाही. आणि गाळी दगड आहे तर त्याच्यावरनं पाय पण सरकतो आपला. ठीक आहे, बघू आता पुढे जाऊन आपण आपल्याला भेटतात की नाही काढायला. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे आता नदीचं पाणी बघा, पूर्ण चॉकलेटी कलरचं पाणी झालं आहे. आणि काल कसं पाणी होतं, एकदम शुद्ध पाणी दिसत होतं आणि आता बघा पाणी. आणि पाण्याचा प्रवाह पण तुम्ही बघू शकता इथे कसं आहे. या पाण्यात कोण एवढं जाणार आहे, खाली दगड्या कुठे आहेत ते पण नाही माहिती पडत. गडदे कसे सोडणार या पाण्यामध्ये. पाण्याचा प्रवाह बघा, प्रवाह किती आहे. एवढ्या पाण्यामध्ये चालायला पण नाही जमणार तुम्हाला. खूप रिस्कीचं काम आहे आता हे. आणि पाण्याचा अंदाज पण नाही येणार आपल्याला की आपण जर ह्याच्यामध्ये आपण गेलो तर कुठे किती मोठा खड्डा आहे काय ते पण आपल्याला समजणार नाही ह्याच्यामध्ये उतरलं तर. अशी अवस्था झाली आता. गर्दीच भेटत नाहीये, कुठे लावले ते पण भेटत नाहीये. तर मंडळी, ते 2 भाऊ येतात आहे चालत तिथून, थोडं येतात आहे. पाण्याचा प्रवाह एवढा आहे ना की पाणी आपल्याला खाली ढकलत नेणार, ते बॅलन्स पण नाही होणार आपल्याला. बघूया, 2 जण येतात आहे इथून चालत. तर मंडळी, आपण एक छोटासा ॲडव्हेंचर करूया. इथून जाऊन बघू जरा जाता येतं आहे का आपल्याला. मला इथं 2 पावलं बघूया टाकून चालायला जमतं आहे की नाही. तर चालायला जमत असेल तर
खूप डेंजर डेंजर वाटतं, डेंजर. पाण्यात चालायलाच नाही जमत आहे, पाणी पुन्हा लोटात नेत आहे पुढे पुढे. इथे गरजा वगैरे लावलेला इथे लावला होता, बघूया तिथे पुढे 2 पावलं टाकले ना की असं वाटत नाही मी जागेवरती थांबेल करून, कारण की प्रवाह पण खूप जास्तच प्रवाह आहे पाण्याचा. कारण की दगडी खाली आहेत ना, ते काय समजत नाही. जर पाय उचलला ना की बॅलन्स नाही होता पाय ह्याच्यामध्ये आपला. आणि दगडी कुठे आहे ना खाली काय समजत पण नाही, दगडी कुठे कुठे आहे ते. माझे डोळे फिरतात असं पाण्याचं हे बघून आहे ना खाली. ते 2 जण येतात आहे, तुम्हाला दाखवतो इथे गर्दे. तर मंडळी बघा कसे चालत येतात आहे, कारण की इथेच आपण गर्दा लावला होता. इथे गर्दा लावला होता तो आता बघतोय इकडे. तर इथे ह्या लाईनीमध्ये जा बघ पुढे, इथे कुठेतरी भेटला. तर मंडई भेटला गर्दा, तिथे लावला होता तो. परतला गेला. ती रस्सी भेटली का तिथे? रस्सी भेटली ना. आम्ही आलो इथून. अरे सकाळी पाऊस किती पडत होता, लांब पाऊस विटून गेलो आम्ही. तर मंडई एक गर्दा होता तो पाण्यामध्ये लावला होता, तो वाहून गेला, तो काय भेटलाच नाही. ते खाली लावला दुसरा, खालच्या साईडला तिथे ते करतात आहे आम्ही तिकडे देतो ना काय. जर मंडई जरा तरी पाय सटकला ना की आपला बॅलन्स जाणार लागेल. तर मंडई आम्ही व्हिडिओ बघितली होती, त्या व्हिडिओच्या थ्रू हा गर्दा भेटला आपल्याला. व्हिडिओचा कुठेतरी फायदा झाला काय नाही. तर मंडई आपण व्हिडिओमुळे तो गर्दा आपल्याला तिकडे भेटला. पाण्यामध्ये भेटत पण नव्हता, कुठे शोधत होतो तो पाण्यात. आता जरा कुठेतरी मन खुश झाला थोडा. तो गर्दा शोधत होता, इथे कुठेतरी लावला होता, तो भेटला. तर मंडई फायनली आपल्याला आहे ना 12 पैकी 9 गर्दे भेटलेले आहे. तर हे भाव सर्व आपले घेऊन आले गर्दे. तर आता 3 गर्दे वाहून गेले. 3 वर्षाची मेहनत वाहून गेलेली आहे. 3 वर्षाची दादा बोलतो 3 वर्षाची मेहनत वाहून गेली आहे. ठीक आहे, तर एक एक गर्दा आता खोलून बघूया आपण. आपल्याला किती कुर्ल्या भेटतात याच्यामध्ये. हा चालू आहे व्हिडिओ. तू भरपूर आहेत, 5-6 आहेत. रील मध्ये बनवतोस की साय थांब काढून दाखवतो. 1, 2, 3, 4 भरपूर आहेत. आहा तर मंडई बघितली का कुर्ल्या.
नदीवरच्या कुर्ल्या. तर मंडळी कसं वाटलं कुर्ल्या बघून तुम्हाला, तर कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपण कुर्ल्या पकडल्या जातात. ठीक आहे. तर जास्त मोठी ना व्हिडिओ बनवतोय, कमी बनवतोय. तर मंडळी एकदम मोठी कुर्ली आहे, मोठी. बाहेर येईल बघा कशी. आव आव कशी आहे चिंबोरी. तू पकड, तुझ्या तू व्हिडिओ मध्ये असेल ना. ह्याला ह्याला ह्याच्यात लेडीज आहे. मला पकड इथे. ह्याला पकड, ह्याला खाली हात इथे कसं चावणार आहे, उलटा कसा येणार आहे तुटी. हा पकड, असा असा पकड. पकड पकड जोरात. नाही नाही येणार ती. घाबरला. तर मंडळी फर्स्ट टाइम मी हात मंडळी कुर्ल्या आहे ना, असं असं असं. तर मंडळी ही कुर्ल्या ना मी अशी फर्स्ट टाइम हातात पकडल्या, पण माझी वर खालून झाले उदास. पण चावा घेतला ना सांगू नाही शकत. कट करील पूर्ण. टाकू काय? नीट टाक, नीट टाक. उभी टाक. पकड पकड. एवढा दिसत पण नाही. हा राहण्याच्या पूर्ण आलू आलू करून कचरा टाकून करून टाकला नाही. एवढा काढला आपल्या ह्याच्यात सगळं हे काढलीच ना. तर मंडळी फायनली आम्ही निघालोय कुर्ल्या घेऊन घरी. तर हे 2 तासाच्या कामाला पूर्ण दिवस वाया गेला आजचा. 12 वाजलेत. पावसामुळे पूर्ण वाटोळा केलाय. तर मंडळी फायनली आम्ही निघालोय घरी. हा सर्व बोजा बिस्तारा घेऊन. भरपूर कुर्ल्या भेटल्यात, जास्त नाही, 20-25-30 जमलं ना बनायला. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. याल तुम्ही. गाड्या आहेत, गाड्या आहेत.